हे शिरगाव प्रचंड मोठी अशी चौपाटी आहे शिरगावला. हे शिरगावकरांचं लागलेलं भाग्य आहे. अनेक पर्यटक आवर्जून पालघरमध्ये आल्यानंतर शिरगाव चौपाटीला भेट देत असतात, शिरगाव किल्ल्याला भेट देत असतात. मॅचची सुरुवात, पहिलाच बॉल यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडूची होती समाप्ती. जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. मॅचला झाली आहे सुरुवात. आजच्या दिवसातील तिसरा, पहिल्या फेरीतला हा सामना आणि दिवसातील चौथी मॅच. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना खूप सुंदर फटका होता. हँड अँड कोऑर्डिनेशन चांगलं होतं. दबाव टाकला तिकडे फिल्डरवरती, त्यामुळे 2 रन अगदी सहज पूर्ण झाले. मिसफील्ड झाल्यानंतर टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय साई सिद्धोबा बेटेगाव टीमनं फिल्डिंग करण्याचा आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम. रिधम 11 केळवा या नावानं हा केळवाचा संघ सध्या मैदानावरती उतरतोय. केळवा हे नाव जरी अगदी आपण समोर आलं की अनेक मोठ्या स्पर्धा केळवाच्या क्रिकेटनं देखील पालघर जिल्ह्याला दिलेत, महाराष्ट्राला दिलेत. सध्या पालघरमध्ये अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा, 70-70चं एक मोठं इव्हेंट देखील या आधीच आपण पाहिलं. पालघरच्या क्रिकेटला सध्या भरपूर पुढे आणण्याचं काम अशा क्रिकेट स्पर्धा करतात. फटका इथे चांगला आहे, उंची जास्त आहे, अंतर कापू शकला नाही आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी डीपमध्ये आणि टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज बाद. विथ एंटरटेनमेंट याचं दुसरं नाव म्हणजे डीजे नीरज. अतिशय सुंदर आज क्रिकेट विथ म्युझिक आपल्याला हे संगीतांचे नजराने ऐकायला मिळतात. डीजे नीरजच्या माध्यमातून अतिशय सुंदर काम सध्या डीजे नीरज अँड ऑल टीम करते आहे. आणि या सरपंच चषकामध्ये नीरज साऊंड अगदी तमाम प्रेक्षकांची मनं जिंकताना आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला कुठेही तुमच्या इव्हेंटसाठी जर डीजेच्या तालावरती नाचायचं आहे, एक चांगला ऑपरेटर हवा आहे जो तुम्हाला तुमच्या इव्हेंटला सक्सेस करू शकेल, तर आवर्जून डीजे नीरजला संपर्क साधा. धन्यवाद. विकेट जातीये फर्स्ट. न्यू बॅटर मैदानावरती येतो निनाद इन ॲट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मग विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, डीपमध्ये बॉल, काही रन सिंगल डबल जरूर येतात. 6 षटकांची मॅच आहे, त्यामुळे जरा आता क्रिकेट बदलताना पाहायला मिळेल. 5 षटकांमध्ये थोडं फास्ट असतं. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला 2 ओव्हर पॉवर प्लेचा वापर करायचा आहे. नंतर 3 आणि 4 मध्ये तुम्हाला धावफलक हलतं ठेवायचं आहे. 5 आणि 6 मध्ये जर विकेट्स तुमच्या हातामध्ये आहेत तिकडे तुम्हाला तोडफोड करायची आहे, चांगलं क्रिकेट दाखवायचं आहे. या सगळ्या गोष्टी मैदानावरती तुम्हाला अनुभवायच्या आहेत आणि त्यासाठीच तर आज आपण पाहता या ठिकाणी भरवण्यात आली आहे एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आणि त्याचं नाव सरपंच चषक. क्षेत्ररक्षक फार लवकर आले चेंडूवरती, एक सिंगल आणि एका सिंगलला स्कोर धावफलकावरती पुढे जातोय 5 या आकड्यावरती. ॲज अ स्कोरर सध्या आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेत. आदित्य सध्या आमच्या सोबत आहेत ऑनलाईन स्कोरर, आणि तिकडे वॉररूम मध्ये साहिल एका बाजूला स्कोरिंग करतात, दुसऱ्या बाजूला ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट आपल्यापर्यंत पोहोचवतात. 6 रन स्कोर कार्डवरती आहेत, 2 डबल आले होते. थोडंसं करेक्शन, म्हणून मी मगाशी म्हणालो ना आदित्य की आपल्यासोबत मास्टर ब्रेन आहे साहिल पाटील. दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवरती 2 दुहेरी धावा आल्या होत्या. थँक्यू साहिल. जे करेक्शन आता आपण केलं. फायनली रन आता झालेत 6. विकेट गेली आहे मैदानावरती, एक बाद झालेत फलंदाज अक्षय. प्रफुल्ल आणि निनाद सध्या विकेटवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला फास्ट खेळा, थोडं स्पीड अप करा. ओव्हर नंबर 2
लक्षात घ्या टायमर ऑन आहे मित्रांनो. तुम्हाला 25 मिनिटात 5 षटके या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. डावखोऱ्या त्याचा फलंदाज विकेटवरती सध्या बॅटिंग करतोय. एका बाजूला प्रफुल्ल निनाद ही जोडी खेळते. राऊंड विकेट. हा फुल टॉस आणि स्क्वेअर लेग अंपायरचा इशारा. बीमर नो बॉल. त्याच्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील आणि या बीमर नो बॉल 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट आहे. स्ट्राइक चेंज झाली आहे त्यामुळे फिल्डिंग चेंज इकडे केली जाऊ शकते. डावखुरा त्याच्या फलंदाजासाठी टाकलेला फुल टॉस तो बीमर झाला. हा फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती स्विच हिट. तर हा धोका इकडे पत्करायची गरज नव्हती. इकडे तुम्ही कुठेही मारू शकले असते. लॉंग ऑनला, लॉंग ऑफला, मिड विकेटला, कारण हा फ्री हिट होता. हे प्रेझेन्स ऑफ माइंड असताना अगदी कोणत्या संधीचा वापर कधी करावा त्याच्यासाठी अनुभव फार महत्त्वाचा असतो. तुमचा निर्णय घेण्याची क्षमता ती महत्त्वाची असते. इकडे ते मिस केलं बॅटरनं. त्याच्यामुळे आपण पाहता निनादनं फ्रीची संधी इथे गमावली आहे. आता शफल झाले आणि आता काढलाय बॉल. आउटफील्ड तिकडे फास्टपणे आणि वाऱ्याचा झोत देखील तिकडे प्रचंड आहे आणि चाललाय बॉल डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो एक दमदार षटकार. हा रन स्कोर कार्ड वरती ऍड झालात आणि धावफलक आता 6 वेगानं पुढे जात. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावर. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. बॉल तयार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. षटकातील पुढील बॉल घेऊन या ठिकाणी सज्ज होतोय. आता बॅटच्या समोर होता मिड ऑफच्या डोक्यावरनं ओव्हर द बॉलर हेड ट्रॅव्हल होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास बॅटिंग करतोय. बॉलच्या मिरिटनुसार खेळतोय निनाद आणि आता रन्स बनवायची सुरुवात निनादने केली आणि निनाद सांगतोय करू नका ओ शेट तुम्ही निनादचा नाद. धावफलक 4 पुढे जात आहे. आता वेगात रन्स बनू लागलेत. हा लोवर फुल टॉस होता. त्याला ड्राईव्ह केलाय ऑन ड्राईव्ह मिडॉनला बीट करून लॉंग ऑनला येतोय. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक 19 ऑन बोर्ड. आता असं वाटू लागलं की 6 ओव्हर 50-55 एक ॲव्हरेज टोटल तुम्हाला पकडून चालावं लागेल. बट ज्या अनुषंगानं सध्या सुरुवात केली आहे ना बॅटिंग टीमनं ती अगदी लाजवाब आहे. गोलंदाज तयार होतं बॉलिंग मार्कवर. शफल झाले. फटका मोठा सजवायचा होता. मिडॉनला क्लिअर नाही करू शकले. टिपला गेलाय त्या ठिकाणी झेल संपलाय खेळ आणि धक्का लागलाय मैदानावरती. दुसरा फलंदाज बाद. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय.
2-0 20. षटक संपल्या मैदानावरती. दुसरं 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 20 धावा धावफलकावरत. अजूनही 4 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. चला फास्ट खेळा, थोडं लेट आहात तुम्ही, थोडंसं या गोष्टीची काळजी घ्या. 1 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा या ठिकाणी घेतलाय, कारण या मॅचचा पहिला बॉल पडलाय तो म्हणजेच 2 वाजून आपण पाहता या ठिकाणी आता मिनटं झाली आहेत 15 आणि तुम्ही आतापर्यंत जवळजवळ 11.5 मिनिटं वापरली आहेत. मग 25 मिनिटात 5 षटकं तुम्हाला पूर्ण करणं ते देखील तितकंच बंधनकारक असेल. स्पर्धेचा पहिला दिवस, अनेक सारे दिग्गज व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत राहिले. जिल्हा प्रमुख शिवसेना श्री कुंदनजी संके साहेब, त्या सोबतीनं आपण पाहिलं या विभागातील अनेक कार्यकारी मंडळी आपल्यासोबत जोडली गेली आणि त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज सरपंच चषकाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. शफल क्रॉस होऊन फाईन लेगच्या वरनं उडवायचं होतं, वेग प्रचंड होता आणि वेगात बीट केला. तिकडे गोलंदाजी करताना आपण पाहता शुभम सेकंड स्पेलमध्ये आलेत. पहिलं षटक शुभमचं, खर्च केल्या होत्या धावा फक्त 6 आणि 1 विकेट होती. ओव्हर नंबर 2 थोडंसं महागडं राहिलं. 14 धावा त्या षटकात आल्या आणि 2 षटकांमध्ये झाला 20. अजून एक चांगला बॉल बॅटन पॅडमध्ये टाकलेला, परफेक्ट फॉलो करत असताना इकडे गोलंदाजाला. जसं सध्या इंस्टाग्रामचा जमाना आहे ना, समोरच्यानं कमेंट दिली तरच आपण कमेंट करणार, समोरच्यानं फॉलो केलं तरच आपण फॉलो बॅक करणार. इथे तेच सुरू आहे बॅटर आणि बॉलरमध्ये. फलंदाज जसे शफल झाले तसं गोलंदाजानं त्याला फॉलो केलं आणि बीट केलं. तिकडे कम्प्लिटली स्टॉप करत असताना 2 चेंडू लगातार डॉट टाकलेत. अजून एक सलगचा 3रा. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग बाय शुभम. त्याचं नाव जितकं सुंदर आहे ना, नावामध्ये त्याच्या शुभ, आणि या मैदानावरती शुभम अतिशय शुभ कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच टीम साई सिद्धोबा बेटेगावसाठी. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. इथे फटका चांगला आहे, अप्पिश खेळलेत, बॉल चालला डीपमध्ये, फिल्डर तिकडे उपस्थित होते आणि ट्रॅव्हल होतं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक जरूर होते स्वीप कव्हरला आणि त्यांना मात्र दर्शक बनवत बॉल ट्रॅव्हल झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि चौकाराच्या मदतीनं स्कोर पुढे जातोय 24. 24 धावा धावफलकावरती. कव्हर पॉइंट आणि आपण पाहता एक समोर लॉंग ऑफ, ऑन साईडला एक लॉंग ऑन, मिड विकेट, एक डीपमध्ये स्क्वेअर लेग सेट करण्यात आला. फटका आता फसला. आता लॉंग ऑफला शोधतच चाललाय बॉल आणि एक अतिशय सुंदर असा झेल तिकडे लॉंग ऑफला टिपलाय सागरनं आणि फलंदाज बाद झालेत. सागर बॅक टू डगआउट. त्याच्या साईडची पण घेऊन या, म्हणजे पूर्ण टीम युनिफॉर्म मध्ये खूप चांगला नजारा वाटेल. किंवा भावाची आज वाईल्ड कार्ड एंट्री झालेली असावी. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 24. चला या बाउंड्री क्रॉसिंग आहे मित्रांनो. बॅट्समन या बाउंड्री क्रॉसिंग आहे. न्यू फलंदाज येता बाउंड्री क्रॉसिंग होणं गरजेचं आहे. 3री विकेट जाते. शुभमनं खूप सुंदर कमबॅक केलाय. चौकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना विकेट मैदानावरती काढली आहे. म्हटलं जातं ना मित्रांनो की पराभवाच्या छायेखाली आहे ना सुखाचा आनंद देखील येतो. ऊनसावलीच्या लपंडावामध्ये एक सुंदर असं इंद्रधनुष्य देखील येतो जो आपल्याला पाहायला आवडतो. आणि हेच तर आयुष्य, जिथे कधी यश, कधी अपयश, कधी सुख, कधी दुःख, जीवनात संकट येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ, त्याच्यावरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. त्या आर्टचा आर्टिस्ट आज आपण पार्थ मोरेला बनताना पाहता. अनेक अडचणींवरती मात करून हे सरपंच चषक स्वस्तिक ग्रुप फाउंडेशननं आपल्या भेटीसाठी आणलंय. मंकड विकेटसाठी ट्राय केलंय. अंपायर सांगत असताना नॉट आउट. ॲक्शन पूर्ण झाली होती का की नाही, की आधी कॉल द्यायचा आहे, एक्झॅक्टली या सगळ्या नियमावली आहेत. आता अंपायर्सनं निर्णय पाठवला टेक्निकल टीमकडे. थर्ड अंपायर्स म्हणजे डिसिजन पेंडिंग आहे मंकड विकेटसाठी. या ठिकाणी थर्ड अंपायर अपील करण्यात आलं. मी स्वतः म्हणेल खरं तर आता मंकड विकेट आहे ना, आपण म्हणतो की तिकडे स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवलं गेलं आहे का. जॉस बटलर आणि आर अश्विनमध्ये असे अनेक किस्से सुरू राहिले, बट इथे मैदानावरती
आता घडलंय काय, मंगळ विकेटसाठी ट्राय तर जरूर केलं गेलंय आणि मंगळ विकेट आता ऑफिशियली नियमानुसार ग्राह्य धरली पण जात आहे आणि कदाचित आता शुभमच्या स्पोर्ट्समॅन स्पिरिटची चर्चा होईल, पण इथे फलंदाज होत आहेत बाद. ओईठी आउट, विकेट जातीय. आता नेपाळला देखील जाऊन त्यानं खूप सुंदर कामगिरी केली आहे. पण एक गोष्ट, शुभम सारखा गोलंदाज मंगळ विकेटला ट्राय करतो. बिलीव्ह इन युअर सेल्फ. स्पोर्ट्समॅन स्पिरिटची देखील चर्चा क्रिकेटमध्ये ऑलवेज होतं. इथे जरूर विकेट गेली, फलंदाज बाद झाले, बट तो देखील तिथे म्हणेल कुछ तो सोचना पडेगा. डावा स्टिकच्या बाहेर, अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. बॉल रिलीज झाल्यानंतर तिकडे बॉडीचा स्पर्श झाला, ज्यावेळी ते रिटर्न येत होते, स्टंप तिकडे बेल्स खाली पडली की वाऱ्यानं बेल्स पडली आहे, त्या चर्चा तिकडे सुरू होत्या. बट व्हाईट बॉल तर कन्फर्म आहे. अंपायरच्या निर्णयाची आपण अजून एकदा वाट पाहूयात. अंपायर फायनल डिसिजन व्हाईट बॉल आहे ना? येस, ओके, थँक्यू. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातोय 25. 25 धावा. षटक सुरू मैदानावरती तिसरं. इथे फटका सुंदर सजवलाय, फिल्डर आहेत तिकडे कव्हरला, टिपलाय झेल, संपलाय खेळ. अजून एक विकेट मिळतीये गोलंदाज शुभमच्या खात्यात आणि आता अडचणी वाढत चाललेत मैदानावरती. टीम रिधम 11 खेळ आणि 3 षटक संपल्यानंतर धावा 25, विकेट गेले 4. साथ यही तो जिंदगी का खेल है. ओव्हर नंबर 4, बॉलिंग ट्रॅक वरती आहे निशांत. पहिला बॉल निशांत आणि निशांतला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्वॅग से करेंगे आपका स्वागत. डीजे मास्टर देखील आता रंगात आला. सॉन्ग तुम्ही ऐकत होता, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. हालात के कदमों पर सिकंदर नहीं झुकता, टूटा भी तारा तो कभी जमीन पर नहीं गिरता. गिरते शौक से दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दरिया में नहीं गिरता. हे घडले मैदानावरती. मागच्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती टीट फॉर टॅट प्रत्युत्तर.
क्विक रिप्लाय आणि विकेट काढली. या फलंदाज बाद धक्का 5वा लागलाय टीम केळवाला. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते जी सध्या थांबली आहे. एक षटकार तदनंतर विकेट 31 धावा धावफलकावर. अजून 2 त्यामध्ये ऍड केल्या जातील. स्कोर जाऊन पोहोचेल 33. चांगले रन झालेत. ओव्हर नंबर सुरू आहे मैदानावरती. आपण पाहता 4 रन्स ऑन आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार तदनंतर डबल 8 धावा आलेत मागच्या 3 बॉलमध्ये. बॉल तयार आहे बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन फटका चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर जनरेट करताना पाठवलाय बॉल शिरगावच्या किल्ल्याला. मानाचा मुजरा ठोकणारा हा येतोय भगवा चौकार. पण 37 धावा. चांगल्या रन्स बनलेत या ओव्हरमध्ये. आतापर्यंत 12 रन आलेत मागच्या अवघ्या 4 बॉलमध्ये. अजूनही इथनं आपण पाहता 2 षटकं येणं बाकी आहेत. यॉर्कर ड्राईव्ह केला त्याच्या अगेन्स्ट. अगदी आपण पाहता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते. जवळजवळ मिड ऑफच्या जवळ येऊन बॉल त्यांनी स्टॉप केला. एक सिंगल 3 धावा नक्की वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. कारण गॅप तिकडे मोठा होता. लॉंग ऑफला चेस करावं लागलं असतं. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय 38 या आकड्यावरती. 38. अंतिम बॉल आणि तो जातो निर्धाव यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक संपले मैदानावरती. नंबर 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 38 धावा 5 बाद ही स्थिती सध्या आपल्याला पाहायला 6 विकेट गेलेत. यश आणि नयन सध्या मैदानावरती बॅटिंग करतात आणि अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरमध्ये कमीत कमी इथे 16 ते 17 रन्स आल्या. एक मोठं लक्ष लावताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. रिदम 11 केळवा याजवळ डीजेकडे एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावरती जिकडे रंगताय. ड्राईव्ह केला समोर. बॉल चालला अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. साईड स्क्रीन समोर. एक सिंगलला डबलमध्ये कंप्लीट कसं करावं सध्या पार्टनरशिपला पाहून तुम्ही समजू शकता. धावफलक 2 ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावर. स्कोर 40 वरती थांबला. बॅटची लागली लिडिंग एज. बॉल हवेत. डाऊन दी बॉल फील्ड. टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. ना
स्वस्तिक ग्रुपचे जितके पण मेंबर आहेत ना ते पण आज या आयोजकांची मॅनेजमेंट आणि ही पूर्ण रील्स जर व्हिडिओ बनवली त्यावरती देखील एक सॉन्ग टाकतील आणि शिरगावकर हा स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन प्रत्येकाला सांगेल वन साइड निघतोय आम्ही, कुठे पडत नाही हो कमी. इतकं सुंदर आयोजन आज स्वस्तिक ग्रुप फाउंडेशननं केलंय. आणि स्वस्तिक ग्रुप फक्त ग्रुप नाही, एक फॅमिली आहे. प्रत्येकाच्या सुखात प्रत्येकाच्या दुःखात एकत्रित येऊन तयार झालेला मित्र परिवार आहे. म्हणून म्हटलं जातं ना, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आणि इथे या गरम उन्हामध्ये कडक फटका षटकार ठोकलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक क्वालिटी शॉट बॅट अँड पॅड मध्ये. आता यॉर्कर षटकाराचं प्रत्युत्तर पुन्हा एकदा देण्यात आलं आहे. हेच क्रिकेट आहे जे कधी तुम्हाला 6 धावा देऊन जाईल, कधी तुम्हाला शून्यावरती बाद करेल, कधी डॉट बॉल, तर कधी 6 चेंडू 6 षटकार देखील तुमच्या बॅटनं दाखवेल. प्रेडिक्शन जिकडे फेल आहे. वन मोर बिग हिट. अजून एक मोठा फटका. हा या षटकातील दुसरा ठोकलाय आणि चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खतरनाक बॅटिंग सध्या सुरू आहे. फलंदाज तुम्ही पाहताय 50 अप घेऊन आला टीमला आदेश. केतन म्हात्रेचं न्यूज सॉन्ग देखील नुकतंच लॉन्च झालं अश्विनी जोशी यूट्यूब चॅनलवरती, तर आवर्जून नक्कीच पाहत राहा. भार्गवचं आगमन झालं, वेलकम, स्वागत आहे आपलं. आणि मागचे अनेक दिवस खरं तर भार्गव संपर्कात आहे. टुर्नामेंट आहे 14 एप्रिलला, पण भावाचा मॅसेज रोज असतो की सर तुम्हाला यायचं आहे. टीमची टोटल धावफलकावर आपण पाहता या ठिकाणी स्कोर जाऊन पोहोचला आहे 52. 52 धावा धावफलकावरती. विकेट या ठिकाणी जाती आहे. जे फलंदाज थोडेसे आक्रमक झाले होते आदेश ते बाद झालेत. एक छोटासा डीजे वाला ब्रेक घेऊ आणि संपल्या मैदानावरती विपुलचं 5वं. 5 षटकं संपल्यानंतर धावा धावफलकावरती झालेत त्या म्हणजे 52. शेवटचं अंतिम षटक मैदानावरती येते स्लॉग ओव्हर डेट ओव्हर, ज्याला आपण ग्रामीण भाषेत तोडफोड म्हणतो. आता ती तोडफोड करायची आहे फलंदाजांना. इकडे गोलंदाज असताना थांबवल. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन स्लॅश करायचं होतं, पॉईंटच्या वरनं नाही जमलं. अंपासकडे आशाभूत नजरेनं पाहिलं जरूर, चेंडू जातो मात्र डॉट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 52 लॉस ऑफ 7. विकेट जातात रन्स बनतात. एक गोष्ट चांगली आहे की रन्स खूप आलेत, त्याच्यामुळेच आपण पाहतोय विकेट गेल्यानंतर देखील जे प्रेशर क्रिएट झालं होतं ते मैदानावरती मात्र रिलीफ झालं. इथे बॅट अँड पॅड मध्ये होता, ऑन साइडला खेचलाय, चाललाय बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या टप्प्यावरती ट्रॅव्हल होतोय. चौकार, 4 धावा. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता जाऊन पोहोचली आहे. नाना पाटेकरचा सिनेमा जितका सुपर डुपर हिट राहिला ना, अब तक 56, अगदी त्याच टोटल वरती जाऊन पोहोचले. धावफलक 56. फटका हवा डाऊन दी बॉल, फिल्डर पोहोचलेत, कॅच ड्रॉप. चुकीला माफी नाही आहे. चुका आयुष्यामध्ये देखील होतात. कुणासोबत थांबावं, कुणासोबत कळावं, कुणाचा हात कधी धरावा, कुणाचा कधी सोडावा, या गोष्टी जर तुम्हाला त्या वेळेला करता आल्या नाही ना, मग आयुष्य जीवन जगताना आयुष्याचं गणित पूर्णपणे विस्कळीत होऊन जातं. पार्टनरशिप चांगली होतीये, रनिंग बिटवीन द विकेट कॉल चांगला होतोय. जसं जीवन जगताना लाईफ पार्टनरची साथ आयुष्यात इम्पॉर्टंट असतं ना, तसंच रनिंग बिटवीन द विकेट तुमच्या नॉन स्ट्रायकर इन पार्टनरची. जर तुम्ही धावताय त्याला धावायला हवं, तुम्ही रन्स बनवताय त्याला पळायला हवं. आणि
कदम कदम बढ़ाए जा, रन्स अपने टीम के लिए बनाए जा. सध्या ते सॉन्ग प्ले केलं जात आहे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 3 रन ऍड झालेत. धावफलक 3ने जात आहे. 59. बॅटन मध्ये होता, ऑन साईडला काढला, बॉल डीप मध्ये विकेटला. आता देखील 2 धावा बनतील आणि 2 धावेच्या मदतीने एक मॅजिकल टोटल स्कोर कार्ड वरती टच केलं जातं. 61. मागच्या बॉलवरती 4 होते का? 62 धावा धावफलकावरती बनतील. 62. 62 धावा धावफलकावर. अंतिम काही बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में साथ खडा हो सबसे बडा. या मॅच मध्ये ते केलंय टेलेंट बॅटर्सनं. अगदी नंबर 9 नंबर 8 वरती तुम्ही बॅटिंग करता, तुम्ही 4-5 रन बनवत चला, त्याच तुम्हाला मदत करणार आहेत. लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाते. धावफलक 1ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे 63. 63 धावा धावफलकावर. 63 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत आणि अजूनही या पहिल्या डावातील अंतिम बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक. 63 स्कोर कार्ड वरती झाला. त्याच्या दिवसातील हायेस्ट टोटल आहे ते स्कोर कार्ड वरती लावले टीम केळवानं. अंतिम बॉल, फुल टॉस, त्याच्यावरती केला वार, मात्र तो खाली जाईल कारण तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. कॅच त्यांच्याकडनं ड्रॉप झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. थर्डचा कॉल आणि 3री रन घेत असताना फलंदाज जीवाच्या आकांतानं धावले जरूर. चला वाणगाव टीमचे कॅप्टन सँडी टॉससाठी या लवकर. साई सापडेश्वर सालवड आपण देखील टॉससाठी या. विसावा फाउंडेशन सालवड आणि रुपल 11 वाणगाव अशी पुढील मॅच असणार आहे. चला लवकर या दोन्ही टीमच्या कॅप्टन या अगोदरच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. आपण पाहतात स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन सरपंच चषक आपण अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा झाला आणि त्यानंतर या क्रिकेटच्या स्पर्धेला सुरुवात झाली. सेकंड हाफ मधील ही लढत आपण पाहतायत. चला या लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन, जास्त वेळ घेऊ नका. प्रथमेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
दोन टीमचे कॅप्टन हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरासमोर एका बाजूला आपण पाहतात रुपल 11 वाणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये विसावा फाउंडेशन सालवड. कारण नाण्याच्या एका बाजूला आपण पाहिलं स्वस्तिक फाउंडेशन आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय सरपंच चषक 2025. या ठिकाणी आपण पाहतात वाणगाव टीमचे कॅप्टन सरपंच चषक 2025 असा कॉल आहे आणि टॉस जिंकलेला आहे वाणगाव टीमच्या कॅप्टनने. सँडी टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? गोलंदाजी करूया आम्ही. इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. यंदाचा सीझन वाणगाव संघाचा खूप चांगला राहिलेला आहे, आम्ही देखील प्रत्यक्षात अनुभवलंय. कसं वाटतं या मैदानावरती आल्यानंतर? हिरवं हिरवं हे मैदान आहे, किल्ल्याच्या बाजूला समुद्र किनारा. कसं वाटतं या मैदानावरती आल्यानंतर? मी प्रथमतःच आलो इकडे खेळायला. खूपच सुंदर असं मैदान आहे आणि यांचं ऑर्गनायझेशन खूपच सुंदर आहे. बीचच्या बाजूला म्हणजे वारा आहे आणि मजा पण येईल खेळायला. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅच करता. सालवड टीम आता बॅटिंग करायची आहे. काय कसं वाटतं या मैदानावरती आल्यानंतर? या स्पर्धेविषयी काय म्हणाल? चांगलं वाटते, मैदान हिरवागार आहे तर खेळायला मजा येईल. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलाय रुपल 11 वाणगाव या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय विश्वास फाउंडेशन सालवड या संघाला. धन्यवाद. डावाला सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या पहिलाच बॉल आपण पाहिला, अगदी चांगल्या प्रकारे हाताळला गेला. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलेला आहे हा चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव तिथे स्वीकारली गेली नाहीये. सहासष्ट धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्याचा पाठलाग करण्याकरता दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय. स्ट्रायकिंग एंड वरती शुभम घरतला आपण पाहताय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला सागरला आपण पाहतोय. षटकातील दुसरा बॉल स्विचिटचा. यावेळेला मात्र फटका पाहायला मिळतोय. अगदी चांगला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. चांगला फटका, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड फलंदाजाचं पाहायला मिळालं. अर्थातच आपण पाहतोय शुभम घरत एक ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मागील स्पर्धा आपण पाहिली होती निलेश स्मृती चषक सरावलीच्या मैदानावरती अक्षरशः मात्र यांनी गाजवली होती आणि तोच फलंदाज आपण पाहतोय. एक बेस्ट ऑलराऊंडर बेटेगाव संघाचा शुभम सध्या आपण पाहतायत. धावा जमवताना पहिली धाव आपण पाहिलं तर चौकाराच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर इन स्विंग होणारा हा चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू जर आपण पाहिलं तर चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत 3. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 4. आपण पाहतात स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2025 वर्ष पहिलं. अतिशय दिमागदार. त्यावेळेला मात्र आपण पाहतात गल्ली रिजन मध्ये चेंडूला खेळलेला आहे. फिल्डर तिथे मात्र बीट होत आहेत. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. इथे मात्र खेळ करताना शुभम घरत दिसतोय. तसं नाव तसा खेळ. अगदी चांगला फटका होता ऑफ साईडला. मात्र ज्या प्रकारे चेंडूचं मेरिट आहे त्या मेरिटला त्यानं ओळखलं आणि त्याच दिशेला खेळलं. बॅटचा फेस ओपन केला. 4 रन पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहताय धावसंख्या झाल्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8. षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र बीमर प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेला आहे. रिव्हर्स स्वीपच्या अँगलनं चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. Volvo Mercedes गाडी
थँक्यू. 9+4 फ्री हिटची संधी. सिग्नल देखील पंचांनी केलेला आहे फ्री हिटचा. इथे मात्र शुभम काय जबरदस्त क्लास दर्शवत असताना फ्री हिटचा बॉल 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवर. यश षटकातील फ्री हिटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटची संधी होती मात्र ती हुकली जाते. कीपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. इथून जर आपण पाहिलं 5 चेंडू झालेले आहेत आणि पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र आपला दमखम दाखवलाय फलंदाज शुभमने. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ज्या सुरुवातीची आवश्यकता होती आणि ती सुरुवात यावेळेला मात्र आपण पाहताय शुभमच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आहे. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज होईल तयार. राईट ओव्हर द विकेटने यश. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे बॅटची कडा लागते. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि त्याच अगोदर मात्र मैदान सोडलं. चांगली खेळाडू विरुद्धी पाहायला मिळाली शुभमची. फर्स्ट विकेट डाऊन. शुभम गॉन. बॅक टू द डगआउट. जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर तिथूनच टाइम आउटच्या नियमानुसार तुम्हाला बाद दिलं जाईल. नवीन फलंदाज आपण पाहतायत विपुल घरत नव्यानं दाखल झालेत. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. सॅरोलीच्या मैदानावरती संघाला मात्र त्यानं तारलं होतं. संकटमोचक म्हणून त्याला ओळखलं गेलं होतं. तोच फलंदाज आता आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होताना विपुल घरत. आता 2 फलंदाजांना भागीदारी खऱ्या अर्थानं बनवणं गरजेचं आहे कारण की इथे आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 13. पहिला धक्का लागला गेलेला आहे. धावसंख्या फलकावरती 13 पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्याकरता धावा अजूनही बेटेगाव संघाला बनवायचे आहेत 53. सागर आता पहिला बॉल फेस करताना सलामीला दाखल झालेला बॅटर आपण पाहताय. षटक क्रमांक 2 हाताळणीकरता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती रवींद्र. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहताय तर थर्डमॅन डीप मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर तैनात केलाय. मिड ऑफ आतमध्ये आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या दिसतोय. मिड ऑन देखील आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहताय. त्यानंतर मिड विकेटचा फिल्डर हा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. षटकातील पुढचा बॉल. अति चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकसं वळण पाहायला मिळालं. प्राप्त होताना पाहायला मिळतंय. बोट मात्र फिरवलेत. मॅजिकल गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळते. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे फलकावरती 13. इथून मात्र बेटेगाव संघाला प्रत्येक बॉलवरती धावा जमवणं गरजेचं आहे. धावफलक हलता ठेवणं गरजेचं आहे आणि गोलंदाजांना विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. इथे मात्र चांगला बॉल होता. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू यावेळेला मात्र खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा पॉईंटच्या रिझनला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. अगदी वेगाने येतात चेंडूवरती. तिथपर्यंत 2 धावा या परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहताय साई सिदोबा बेटेगाव या संघाची फलकावरती झाली आहे 1 गडी बाद 15. प्रथमतः फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं रिदान 11 केळवा संघ 65 धावा बनवल्या होत्या. 9 गडी बाद झाले होते. त्यानंतर 66चं लक्ष ठेवलं होतं. शुभमनं अगदी खणखणीत सुरुवात करून दिली होती परंतु त्याचा विकेट गेला आणि त्यानंतर आता सेन्सिबल क्रिकेट सन्मानानं खेळताना दोन्ही फलंदाज हे जरूर दिसत आहेत. सध्या तरी स्ट्रायकिंग एंडला सागरला आपण पाहतोय. षटकातील 3रा बॉल. यावेळेला मात्र शफल मुवमेंट पाहायला मिळाली. चेंडूला खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे आले आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं कोऑर्डिनेशन 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बेसिक क्रिकेट सिंगल आणि डबल हे आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 1.3 षटकांच्या खेळानंतर फलकावरती झाली आहे 1 गड्याच्या मोबदल्यात 17. जी रणनीती गोलंदाजांना आता आखली आहे त्या रणनीतीवरती काम करताना अगदी चांगली टप्प्यावरती गोलंदाजी ही पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहताय या ठिकाणी मात्र इनसाइड आउटचा फटका अगदी चांगला. व्हॉट अ शॉट. कव्हरच्या दिशेला मॅग्निफिसंट सिक्सर. षटकार. थँक्यू. या ठिकाणी मात्र आपल्या पाहुण्यांचं स्वागत मात्र षटकारानं झालं. राजेश राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम.
हार्दिक हार्दिक स्वागत. राजेश मोरे हे दोन प्रमुख व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन यांच्या वतीने या दोन्ही मान्यवरांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी चांगला फटका होता, तंत्र वापरला, चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराच्या माध्यमातून धाव संख्या आता झाली फलकावरती 23. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ जे म्हटलं जातं आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहिलं. युक्ती वापरली, गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलं. थर्डमॅनच्या रिझनला चेंडू गेला. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय तर धाव संख्या आता झालेली आहे साई सिदोबा बेटेगाव या संघाची फलकावरती 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. अगदी चांगला बॉल भिरकावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती नजर मात्र शेवटच्या मुवमेंटला हटवली गेली आणि त्याच्याच कारण आपण पाहिलं डॉटचे संकेत पाहायला मिळाले. इथे आपण पाहिलं डॉटने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे फलकावरती साई सिदोबा बेटेगाव या संघाची 1 गडी बाद 24. येणारे चेंडू आता बाकी आहे 24 चेंडू आणि जिंकण्याकरता साई सिदोबा बेटेगाव या संघाला अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. विश नेटवर्कच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतायत. अगदी चांगलं प्रक्षेपण हे आपल्याला पाहायला मिळते. विश्वास पाटील प्रोप्रायटर आहेत विश नेटवर्कचे आणि साहिल पाटील आज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आमच्या समवेत आहेत आणि मुनीत कडू आमचे कॅमेरामन. अतिशय सुंदर वर्क इथे आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा फलकावरती झाल्यात. येणारे चेंडू बाकी आहेत 24 चेंडू आणि बनवायचे आहेत अजूनही 42. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते. गोलंदाजी मार्कवरती यश येतोय. गोलंदाजी मार्कवरती ज्यानं मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन दिल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली होती आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्लेची 2 षटकं आता संपलेली आहेत. पावल्या षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला बॉल. अगदी चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. उत्साह मात्र यशचा दिसला परंतु पंचांना काही तिथे जाणवली नाहीये. बॅटची कडा लागली नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतो डॉटचे संकेत इथे पाहायला मिळत आहेत. इथे मात्र प्रत्येक बॉलवरती आता तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल कारण की प्रत्येक डॉट बॉल मात्र समीकरण बदलताना जरूर दिसेल. षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती यश. अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू सॉफ्ट हँडने यावेळेला मात्र खेळून काढलाय. वॅडिश लॉंग ऑफ रिझनला चेंडू जातोय. फिल्डर मात्र बॅकअप करण्याकरता कव्हरवरनं तिथे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि इथे आपण पाहताय तर धाव संख्येला इथे आकार दिला जातोय. धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावर 26 धावा. सागर आपण पाहतोय तर या ठिकाणी आपण पाहू शकाल तर चांगलं कॉन्ट्रीब्यूट करताना जरूर दिसतोय. सात बॉल आतापर्यंत सागरने फेस केले. 13 वरती नाबाद आहे. धाव संख्या 26 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा यश घेऊन तयार. अगदी चांगला बॉल लो फुलटॉसचा चेंडू होता. दिशा दिलेली आहे ऑफ साईडला चेंडू जातोय. पॉईंट रिझनला फिल्डर तिथे कव्हरवरनं वेगाने येत आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं परंतु दोन्ही बॅटर विपुल आणि सागर अगदी चांगलं कोऑर्डिनेट करताना एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना खेळताना दिसत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट जे बेसिक क्रिकेट आहे ते खेळणं खूप गरजेचं आहे कारण की सध्याची पिढी आपण पाहिली तर फक्त एकच अँगल ऑफ स्टंपवरती जायचं, ऑन साईडला खेळायचं. हे सिंगल डबलचं क्रिकेट जणू काही आत्ताची पिढी विसरली आहे परंतु ह्या 2 फलंदाजांच्या माध्यमातून मैदानी लगत हे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन तयार. या ठिकाणी आपण पाहत आहेत पुन्हा एकदा खोदून काढलंच असं जरूर म्हणावं लागेल. कव्हरच्या रिझनला एकदा घेतली आहे. चुकीचा कॉलिंग, त्याचा दगा फटका बसतोय बेटेगाव संघाला ज्याच्या बॅटमधनं मात्र चांगल्या प्रकारे धावा जमवत होत्या आणि तोच फलंदाज सागर गॉन बॅक टू द पवेलियन.
स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. अभिजित गरत नव्यानं आता दाखल झालेले आहेत का चांगलं कॉन्ट्रीब्युशन करत होते सागर, परंतु ताळमेळ काही झाला नाही आहे योग्य प्रकारे. यस नो वेट याचं उच्चारण झालं नाही आणि त्याचाच दगाफटका रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिलं. सागर तंबूच्या आसऱ्याला परतल्यात. नवीन फलंदाज अभिजित हे पाहायला मिळतात. 29 धावा या फलकावरती झाल्यात. आता येणारे चेंडू जर आपण पाहिलेत तर चेंडू बाकी आहेत अजूनही 20 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू 37चं इक्वेशन पाहूया. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन यश तयार. अगदी चांगला बॉल, बॅटची कडा लागली होती. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू केलाय. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. प्रत्येक बॉलवरती आता धावा येणं खूप गरजेचं आहे, कारण की 19 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 37. अतिशय सुंदर हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. ऐतिहासिक शिरगावचा किल्ला आपण पाहतायत. मागेच आपण पाहताय नारळाची बाग, त्यानंतर शिरगावची चौपाटी, सुरूची बाग देखील आपण पाहताय. तिथे मात्र आपण पाहू शकाल अतिशय सुंदर हा चेंडू पाहायला मिळाला. या डॉटने षटकाची झाली आहे समाप्ती. आता येणारे चेंडू आपण पाहताय तर चेंडू बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 37. येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 18 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून जर आपण पाहिलं तर दोन्ही संघांना समसमान संधी आहे, परंतु गोलंदाजांना विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आणि बेटेगाव संघाला मोठ्या फटक्यांच्या शोधात. इथे मात्र द्विधा मनस्थितीमध्ये विपुल गरत होते. शेवटच्या क्षणाला मात्र बॅटचा ब्लेड ओपन केला. फाईन लेगच्या दिशेला चेंडूला खेळलं. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता होत्या फलकावरती 23 धावा. 17 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र गोलंदाजांची कमाल जरूर पाहायला मिळाली आहे. या सत्रामध्ये आतापर्यंत अगदी योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी ही पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रवींद्र तयार गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्विंग तिथे पाहायला मिळालं आहे. पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. येणारे चेंडू आता बाकी आहेत 16 चेंडू आणि जिंकण्याकरता 36 धावांची आवश्यकता आहे. दोन बॅटर्सच्या माध्यमातून आता चर्चा काहीतरी झाली आहे. आता त्या चर्चेमधून निष्पन्न काय होईल ते देखील आता पाहणं गरजेचं आहे. अभिजित आणि विपुल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते बेटेगाव संघाकडनं. षटकातील पुढील बॉल राईट ओव्हर द विकेटने फुलर लेनचा मारा केलेला आहे. चेंडूला खेळलंय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, मात्र कुठल्याही प्रकारचे प्रयत्न तिथे झाले नाहीत आणि 2 धावा यावेळेला मात्र आपण पाहताय अगदी चांगल्या प्रकारे परिपूर्ण केले गेलेत आणि या 2 धावांच्या मदतीने साई सिदोबा बेटेगाव या संघाची धावसंख्या फलकावरती झाली आहे 32 धावा. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 15 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. ओहो, अगदी कमालीचा बॉल, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. हे वैशिष्ट्य आहे रवींद्रचं. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती 1 रन पाहायला मिळाली, त्यानंतर डॉट चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर 2 रन पाहायला मिळाले आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका इंटरव्हल नंतर डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि जे हवे गोलंदाजी करणाऱ्या संघाला ते रवींद्रच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतंय. इथे मात्र फुल टॉस चेंडू अगदी स्वीकार आपल्या अंदाजामध्ये घेतला अभिजितने. ही ओळख अभिजितची आहे. चांगला फटका फाईन लेग वरनं, षटकार, 6 धावा. बॅटमधनं पाहायला मिळालाय. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती झालेली आहे 38 धावा. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार रवींद्र. पुन्हा एकदा बॅटची कडे यावेळेला मात्र लागले. फिल्डर तिथे आहे शॉर्ट थर्ड बॅनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच रन तिथे कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु विपुलने मात्र शेवटच्या क्षणाला अभिजितला थांबवलं. एकाच धावेवरती समाधान तिथे व्यक्त करावं लागतंय.
इथे आपण पाहतो या धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आता बाकी आहेत 12 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 27 इक्वेशन सध्या आपण पाहताय. धावसंख्या फलकावरती 39 झाली आहे 4 षटकांच्या खेळानंतर. 12 बॉल 27 ची गरज. चला एक छोटी सॉन्ग ऐकूया आणि पुन्हा येऊया स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन आयोजित सरपंच चषक 2025 मध्ये. बारा चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. साई सिदोवा बेटेगाव या संघाला. अभिजित मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय. एक षटकार अभिजितच्या बॅटमधून आलेला आहे. विपुल मात्र त्याला साथ देतोय. आपल्या पार्टनरला मात्र घेऊन खेळताना जरूर दिसतोय अभिजित. पाहूया षटकातील पहिला बॉल. 12 बॉल 27 ची आवश्यकता. नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जात आहे गोलंदाजी मार्क वरती. प्रीतम. षटकातील पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने अभिजित साठी. स्वतः करता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. अगदी खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू वाईड यॉर्कर. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता येणारे चेंडू आपण पाहताय तर चेंडू बाकी आहेत अजूनही 11 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 27. शक्य नाहीये परंतु त्याकरता अभिजितला आता धावा चांगल्या प्रकारे जमवाव्या लागतील. डॉट चेंडू आता मात्र दबाव दडपण निर्माण करतोय साई सिदोवा बेटेगाव या संघावर. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. धीम्या गतीने टाकलेला चांगला फटका खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत. शेवटच्या क्षणाला अगदी चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. पंचांचा सिग्नल तिथे आहे. यस इट इज आउट. बंधनकारक आहे. आता येणारे चेंडू आपण पाहताय तर चेंडू बाकी आहेत 10 चेंडू आणि जिंकण्याकरता साई सिदोबा बेटेगाव या संघाला 27 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय. नव्यानं दाखल झालाय नमित. इथून आता मात्र विपुल घरातला जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कारण की जे आघाडीचे शिलेदार होते ते मात्र डगआउट मध्ये स्थानापन्न झाले. त्याचं कारण आपण पाहिलं गोलंदाजांनी मात्र जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक फलंदाज हे मात्र अडकले गेले आणि त्याच्याचमुळे आता आपण पाहतोय स्थिती जी आपण जाणून घेतोय ती म्हणजे 10 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरता अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 27 ची आवश्यकता आहे. काय कमालीची गोलंदाजी गोलंदाज आपण पाहतायत. अगदी योग्य प्रकारे प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. कुठल्या स्पॉट वरती मात्र पिच केलेला हा चेंडू त्याला मात्र कटचा फटका तिथे पाहायला मिळालाय. 1 रन पाहायला मिळाली आणि या 1 रनने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 40. 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 26 हे इक्वेशन आहे समोर. पाहूया षटकातील पुढचा बॉल. यावेळेला मात्र स्विच हिटचा फटका अगदी उंच आणि चेंडू जातो लांबच लांब. अगदी किल्ल्यावर मानवंदना न देणारा विपुलच्या बॅटमधनं षटकार. 6 धावा. विपुल घरचा आहे. स्विच हिटचा तो पाहायला मिळाला. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या फलकावरती झाली आहे 46. 8 चेंडू बाकी आहेत आणि बनवायचे आहेत 20. ते मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न द्विधा मनस्थितीमध्ये विपुल केले. इथून आता मात्र हा बॉल खूप प्रेशर घेऊन आला बेटेगाव टीम वरती. 7 बॉल बाकी आहेत आणि धावा अजूनही बनवायच्या आहेत 20.
7 चेंडू आणि 20 हे समीकरण आहे समोर. आता पाहूया षटकातील शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळेल गोलंदाज प्रीतम. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क येतो षटकार. 6 धावा. धावसंख्या धाव फलकावरती 52 झालेली आहे. आता शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे बेटेगाव संघाला. 14 धावा बनवायच्या आहेत. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर हा या स्पर्धेचा नियम आहे. 6 चेंडू आणि 14 ची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली जाईल हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर नयन. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. 6 चेंडू 14 रन. काय जबरदस्त आलेले ते उत्तुंग 2 षटकार विपुलचे. पुनरागमन करताना बेटेगाव संघ जरूर दिसलाय. पाहूया षटकातील पहिला बॉल. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे फाईन लेगच्या दिशेला. फिल्डर तिथे आहेत. एक धाव तर घेतल्या. दुसरा धावेचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. त्याचा बेनिफिट दोन्ही फलंदाजांनी उचललाय. तिसऱ्या धावेकरता निघालेले आहेत आणि यावेळेला मात्र विपुल करता विकेट सॅक्रिफाईस करताना फलंदाज दिसतोय. इथे जाते विकेट नमितची. नवीन फलंदाज सर्वेश नव्याने दाखल झालाय. 5 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या आहेत अजूनही 12. 5 चेंडू आणि 12 ची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. कीपरकडे चेंडू जातोय. डॉटचे संकेत तिथे पाहायला मिळत आहेत. हा डॉट बॉल आता मात्र दडपण पुन्हा एकदा घेऊन येतोय. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी स्टंपवरनं जाताना हा चेंडू दिसला. विपुल यांची मागणी होती वाईटची, परंतु तुम्ही खूप बाहेर गेला होतात आणि चेंडू अगदी मिडल स्टंपच्या वरनं जाताना दिसलाय. 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल आणि जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिलं तर ऑन साईडला 3 फिल्डर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. फाईन लेग डीप मध्ये आहे. स्क्वेअर लेग डीप मध्ये. लॉंग ऑन देखील मिड विकेट देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. बॉल ते मात्र बॅकफुटला गेलेले आहेत. खेळून काढलेला आहे चेंडूला. गोलंदाज स्वतः मात्र चेंडूला अडवण्यासाठी जात आहेत. ऑफ साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु योग्य प्रकारे बॅटवरती चेंडू आला नाही. इथे आपण पाहिलं तर 1 रन कंप्लीट केली जाते आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 55 झाली आहे. 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 फटके जर मारले मोठे तर डेफिनेटली विजयी होऊ शकतो, परंतु ती कामगिरी फलंदाजांना करावी लागेल बेटेगावच्या. तर गोलंदाजाला इथे मात्र डॉट चेंडू हाताळणं हे खूप अनिवार्य आहे. नयन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. ते मात्र स्विचिटचा फटका खेळलेला आहे. फिल्डर तिथे तैनात केलाय. थर्डमॅनला डीप मध्ये आहेत. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न, परंतु विपुल थांबवतात फलंदाजाला सर्वेशला आणि तिथे 1 धावेने धावसंख्या आपण पाहताय फलकावरती झाली 56. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 10चं समीकरण.
काय जबरदस्त हा सामना पाहायला मिळालाय. 2 चेंडू आणि 10ची आवश्यकता आहे. इथे मात्र स्वीटशीटचा फटका अगदी योग्य प्रकारे. वाह, कमाल, धमाल, षटकार, 6 धावा. विपुलचं पाहायला मिळालं, काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. आता शेवटच्या बॉलचा थरार. 1 चेंडू बाकी आहे आणि जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. काय जबरदस्त क्रिकेट हे आजच्या दिवसात पाहायला मिळालंय. चौकार येईल का, डॉट चेंडू येईल का, कुठल्या संघाचं वर्चस्व राहील हा शेवटच्या बॉलवरती निर्भर. शेवटचा बॉल घेऊन नयन तयार. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. इथे मात्र स्वीटशीटचा फटका खेळलेला आहे, अगदी सरळ जातोय. फिल्डर तिथे आहे, चेस करतायत चेंडूला. इथे मात्र चांगला चेस झालेला आहे. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का. आणि इथे मात्र आपण पाहतोय तर पराभूत होताना पाहायला मिळाला बेटेगाव. प्रयत्न केले होते विपुल घरतने, अगदी चांगलं क्रिकेट विपुलचं पाहायला मिळालं. बेटेगाव संघाचं चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु जो चांगला खेळतो तोच मात्र सिकंदर म्हणून ओळखला जातो. आणि आजच्या दिवसात आपण पाहू शकलात काय सुंदर क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळालं. ही मुवमेंट ती आपण पाहू शकाल कशा प्रकारे चेंडूला आतमध्ये फिल्डरने ढकललं, फेकी केली. आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकलात कशा प्रकारे विपुल धावत सुटले, परंतु त्याचा बेनिफिट फायदा मात्र बेटेगाव टीमला मिळाला नाही. आणि इथे मात्र चांगले क्रिकेट खेळलात, निराश होऊ नका. परंतु पूर्ण सीझन अजून तुमच्याकडे आहे, अजून अनेक स्पर्धा आहेत. त्या स्पर्धांमध्ये असाच खेळ तुम्ही दाखवा. तुमच्या संघाकरता, तुमच्या गावाकरता मात्र चांगलं क्रिकेट खेळा. इथे आपण पाहतात हाफ मॅच समरी. विधान 11 केळवा प्रथम फलंदाजी करताना 65 धावा बनवल्या होत्या आणि साई सिद्धोबा बेटेगाव 63 बनवल्या.